घरामध्ये जाऊन मेल्या माणसांचे फोटो पहा. सध्या कोणी लावत नाहीत, पण जरी एखाद्याच्या घरामध्ये असला तरी त्या फोटोवरती किती धूळ बसलेली आहे हे पहा. कुठपर्यंत आपला प्रपंच साथ देणार आहे? पिंडदान करत असताना सुद्धा, पिंडदान करताना ब्राह्मण बुवा 3 पिढीचं नाव घेण्यासाठी सांगतो. वडील वारले असतील तर वडिलांच्या नावानं पिंड अर्पण करा, आजोबा वारले असतील तर आजोबांच्या नावानं, आणि त्याच्या पुढची पिढी, 4थ्या पिढीचं नाव आपल्याला माहिती नाही, त्याचीच जमीन आपण खात आलेलो आहे. त्याच सासूचे दागिने सुनबाई वापरत आलेली आहे, तरी सुद्धा आपल्या प्रपंचातल्या फोटोवरती धूळ बसावी. याचा अर्थ आपण प्रपंचात राहून केलं का? तुझ्या 4थ्या पिढीला जर तुझं नाव माहिती नाही तर तू झटला कशासाठी?